हाय, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला डिस्क्लेमर देते, की या व्हिडिओने कदाचित काही जणांना हर्ट सुद्धा होऊ शकतं. काही जणांच्या नॉलेजमध्ये भर पडू शकते. काही जणांची अक्कल ठिकाण्यावर येऊ शकते आणि काही जण खूप छान निर्णय घेऊ शकतात. हा व्हिडिओ जरा जास्त मुलींसाठी महत्त्वाचा आहे. मुलांसाठी सुद्धा आहे, पण मुलींसाठी जरा जास्त महत्त्वाचा आहे. सो प्लीज हा व्हिडिओ बघा. तुम्हाला लग्न करायचं असेल मुलींनो, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. उगाचच मुलगा छान आहे, छान कमवतो म्हणून लग्न करून फायदा नाहीये. या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्याच पाहिजेत. ओके? चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड ड्रेस जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. ओके. सो आजचा व्हिडिओ आहे की ममाज बॉय एखादा मुलगा आहे, असं तुम्हाला जाणवतंय, तर त्याला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत आणि ममाज बॉय या मुलाशी का लग्न करू नये, हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. सो यामध्ये मी कोणाच्याही भावना दुखवण्याचं काम करत नाहीये. जस्ट रिॲलिटी तुम्हाला सांगतेय. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी ते करून टाका, कारण ते जरा जास्त महत्वाचं आहे. ओके. ममाज बॉय म्हणजे काय, की आईशिवाय इतर कोणाकडेही नीट लक्ष न देणं. आईच सगळ्यात टॉप प्रायोरिटी आणि आई असली पण पाहिजे. पण काय होतं ना, तुम्ही आईला जेव्हा प्रायोरिटी बनवता आणि तेव्हा तुमची जी बायको आहे तुमच्या आयुष्यात आलेली, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता आणि असं करून नाही चालणार. ती मुलगीसुद्धा सगळं काही सोडून त्या मुलाच्या आयुष्यात आलीये. सो तिला सुद्धा तितकीच प्रायोरिटी मिळायला हवी. मला असं वाटतं लग्नाआधी आई ही तुमची पहिली प्रायोरिटी आहे आणि ती चांगलीच गोष्ट आहे. लग्नानंतर मात्र तुमची बायको ती तुमची फर्स्ट प्रायोरिटी असलीच पाहिजे. ओके. आईचा रिस्पेक्ट यामध्ये केला जात नाहीये असं अजिबात नाहीये. कुठूनही डिसरिस्पेक्ट होत नाही. तुमचं वागणं, बोलणं फार महत्वाचं आहे. सो मुलींनो कोणते प्रश्न तुम्ही विचारू शकता, की बाबा या मुलाशी मी लग्न करू शकते की नाही? किंवा हा ममाज बॉय आहे की नाही? बिकॉज काय होतं ना, अशाने तुम्ही पुन्हा साइडला पडणारच आहात आणि मग इतकं नको व्हायला. सगळ्यांच्या मनात आपल्या आई-वडिलांबद्दल रिस्पेक्ट असतो. पण रिस्पेक्ट आणि अति करणं यामध्ये फरक असतो. सो पहिली गोष्ट की प्रायोरिटी कोण असेल? आई असेल की मी असेल की दोघी असतील, जे काही असेल ते. सो याबद्दल बोललं पाहिजे आणि ओपनली या गोष्टी बोलल्या पाहिजेत. समोरच्याचे काय विचार आहेत ते जाणून घेतले पाहिजेत आणि आपल्याला ते पटण्यासारखे असतील तर आपण नक्कीच पुढे जावं. नसतील पटले तर थांबावं. निर्णय आपण खूप लवकर घेऊ शकतो. ओके. सो तुम्ही हे विचारू शकता, लग्नानंतर तुझी प्रायोरिटी काय असेल? आई असेल की ती बायको असेल? त्याचं उत्तर नीट ऐका. त्याचं स्पष्टीकरण जे आहे तेही नीट ऐका. ओके. सो त्यावरून तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. नंबर 2 इज की लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहायचं तुझ्या, की आपण दोघं सेपरेट राहायचं? आता सेपरेट राहणं वगैरे हे लगेच तुमच्या डोक्यात असेल नसेल, पण हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. यावर तो काय म्हणतोय, नेमके त्याचे विचार काय आहेत, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. 2 बायका एकत्र राहणं जरासं अवघडच असतं आणि ॲडजस्टमेंट करायला थोडा उशीर लागतो. काही-काही जणांना फ्रीडम सुद्धा हवा असतो. जे काही तुमच्या मनात असेल सेपरेट राहणं किंवा सोबत राहणं याबद्दलचं ते तुम्ही विचारलंच पाहिजे. ओके. आणि त्याचं नेमकं कारण काय आहे? तो काय कारण देतोय? तेही नीट तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तो म्हणाला सेपरेट राहू तर त्याचं कारण काय? सोबत राहू तर त्याचं कारण काय? सो त्यानुसार तुम्ही विचारू शकता. कारण तुमच्या या गोष्टी, इथे ज्या गोष्टी, इथे जे प्रश्न तयार झालेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही मुलींनो लग्न करू शकता. थर्ड, की आता ऑफ कोणाच्या तरी घरी गेल्यानंतर, लग्न होऊन गेल्यानंतर त्यांच्या घराचे काही नियम असतात. ते नियम सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही एखाद्या घराण्याची सून होत असाल, तर तुमच्या घरातले काय नियम आहेत, तिच्यासाठी स्पेसिफिक काय नियम आहेत, ते जाणून घेतले पाहिजेत. कारण छोट्या-मोठ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करू शकतो. अशा ढीगभर गोष्टी असतील, तर ते पचवणं जरा अवघड जातं आणि मग इथेच बोलतानाच आपल्याला कळेल, की मला हे झेपणार आहे की नाही. ओके. आणि त्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता, की पुढे जायचंय की नाही. सो सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. जे काही रूल्स असतील घराचे, की रात्री इतक्या वाजता यायचं नाही, त्याच्या आधीच यायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही, असेच कपडे घालायचे, तसेच कपडे घालायचे, सणवाराला हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असंच बोलायचं, तसंच बोलायचं. जे काही रूल्स असतील ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि प्रॉब्लेम कुठे येतो ममाज बॉयमध्ये, की खूप कंपेअर करतात अशी मुलं. मुलांना तुम्ही खरंच करता, की माझी आई बघ, तू बघ. अरे, आई आणि ती बायको खूप जमीन-आसमानचा फरक आहे. ती तुमची आई असली तर ती तेवढंच छान तुम्हाला ट्रीट करणार आहे. पण ती तुमची आई नाहीये, ती तुमची बायको आहे हे तुम्हाला ध्यानात आलं पाहिजे.
है ना? ती तिचं घर वगैरे सोडून आली आहे इथे आणि तुम्ही तिला सतत जर का हे सुनवत असाल, "माझी आई बघ, माझी आई तर इतकं काम करायची, माझी आई तर इतकं काम करते. माझी आई, माझी आई, माझी आई, माझी आई किती छान बनवते." अरे हो, सगळ्यांचीच आई इतकी छान असते, पण मग तू दरवेळी कंपेअर नाही करू शकत आईसोबत बायकोला, है ना? सो या गोष्टीबद्दल सुद्धा डिस्कशन झालं पाहिजे आणि त्यामध्ये ना बऱ्याचदा प्रॉब्लेम काय येतो, की इतकं लाडावलेलं असतं त्या मुलाला आईने कदाचित एकुलता एक असेल किंवा मुलांना जरा जास्तच जपतात आई लोक. सो अशा वेळी ती मुलगी आयुष्यात आल्यानंतर तीही सगळं हे करेल या एक्स्पेक्टेशन्स ठेवणं चुकीचं आहे. है ना? जसं आई आयत्या हातात चहा आणून देते, ही सुद्धा लगेच तसंच करेल. प्लीज या एक्स्पेक्टेशन्स नका ठेवू आणि या असतील तर मुलींनो तुम्ही डिस्कस करणं ते गरजेचं आहे. बिकॉज तुम्ही बायको म्हणून चाललात, तुम्ही त्याची आई म्हणून नाही चाललात. जेव्हा तुम्हालाही मुलं होतील तुम्ही तर करणारच आहात. पण येस या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. जर का मुलींनो तुम्ही मनापासून तयार आहात, जो ते म्हणेल ते सगळं मी करेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण या गोष्टी डिस्कस झाल्या पाहिजेत. बऱ्याचदा खूप कंपेअर करतात मुलं, की माझी आई किती छान स्वयंपाक बनवते. तिच्या हाताची चव कशालाच नाही. काय बनवलंय? माझी आई बघ किती छान. अरे हो, पण तिने मेहनत घेतलीये त्याच्याकडे तर लक्ष दे. सो या सगळ्या गोष्टी डिस्कस होणं फार महत्त्वाचं आहे. एका ममाज बॉयशी जर का तुम्ही लग्न करणार असाल किंवा अशा मुलाचं स्थळ आलं असेल, आई म्हणेल तीच पूर्व दिशा. ओके, आईचं ऐकायचं असतं, पण बायकोलाही तुम्ही प्रायोरिटी देणं गरजेचं आहे ना, की सपोज तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय किंवा एखादा सिनेमा पाहायला जायचंय. ती म्हणाली, की "आपण आज फिल्म पाहायला जायची का?" तर मग आईला विचारतो, आईला पण सोबत घेऊन जातो. हे जरासं चुकीचं आहे. है ना? तुम्हाला एकत्र वेळ मिळावा म्हणून तिचं ते असतं. एकत्र थोडंसं एन्जॉय करावा यासाठी. ऑफकोर्स आईला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. फॅमिली ट्रिप्स सुद्धा झाल्या पाहिजेत. पण प्रत्येक वेळी तेच गरजेचं आहे असं नाही. तुमचं नव्याने लग्न झालंय, सो तुम्ही त्या व्यक्तीला प्रायोरिटी दिली पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही होताच तुमच्या आईसोबत. सो त्यानंतर तरी जरा तुम्ही निदान या गोष्टींचा विचार केला पाहिजे, है ना? सो तसंच आहे. सो तुम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये असता आणि तिचा एखादा मित्र किंवा मैत्रीण आल्यानंतर तुम्हाला कसं डिस्कम्फर्ट फील होतं, हे तसंच आहे. इतक्या लवकर सगळं असं कॅज्युअली नाही घेतायत. सास सास होती है, असंच असतं ते बऱ्यापैकी. सो तुम्हाला हे कळालं पाहिजे, की आपण काही गोष्टींमध्ये आता आपलं ॲडजस्ट करायला पाहिजे लाईफस्टाईल. आपलं आयुष्य जरासं ॲडजस्ट केलं पाहिजे. कारण ती आपली अर्धांगिनी आहे. सो येस, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. याबद्दल डिस्कस सुद्धा केलं पाहिजे आणि हेच आहे. आणि सगळ्यात मुलांची एक अपेक्षा असते, की माझ्या आई-वडिलांची सेवा करणारी मुलगी हवी. भाई वो तेरे माँ-बाप है. सो पहिली प्रायोरिटी तू द्यायला पाहिजेस त्यांना. तू सेवा केली पाहिजेस. ती मुलगी तर करणारच आहे, पण तूही केली पाहिजेस. तूही सुट्टी टाकली पाहिजेस. तूही दवाखान्यात फिरलाच पाहिजेस. घरात सुद्धा तू त्यांची सेवा केलीच पाहिजेस. सगळं त्यांचं धुणं वगैरे सगळं कपडे घालणं, अंघोळ करणं सगळं जे काही आहे, त्याला एक शब्द आहे काय म्हणतात? सगळं करणं हे तुम्ही करणंच गरजेचं आहे. बायको आणली आणि सोपवली ह्या कामाला असं करून नाही चालत, है ना? सो या सगळ्या गोष्टी सुद्धा डिस्कस झाल्या पाहिजेत आणि ते फार गरजेचं आहे हल्लीच्या काळामध्ये. कारण उद्या जाऊन कॉम्प्लिकेशन्स होतात. प्रत्येकजण नाही ऐकून घेत किंवा प्रत्येकजण इतका सहन करत नाही आजकाल आणि मग त्यानंतर "अरे बापरे! हे काय आहे?" असं व्हायला लागतं. त्यामुळे ते आधीच डिस्कस होणं फार गरजेचं आहे. सो मुलींनो असे काहीसे प्रश्न मी जे टॉपिक सांगितलेत त्यावर तुम्ही विचारलेच पाहिजेत. येस आणि नियम असतातच प्रत्येक ठिकाणी. ते नियम तुम्हाला किती पटतायत त्या फॅमिलीचे, किती नाही तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या चॉईसेसला, तुमच्या बोलण्याला किती महत्त्व दिलं जातंय त्या साइडने हेही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. बिकॉज जर पहिल्यांदाच तुमची व्हॅल्यू काहीच नसेल किंवा तुमच्या मताला काहीच प्राधान्यच दिलं जात नसेल, तर पुढे जाऊन काय होणार आहे, है ना? आणि मला असं वाटतं की यामध्ये कोणी काहीतरी जज करेल वगैरे हे जर का तुमच्या डोक्यात येत असेल, तर करू द्यात जज, डझंट मॅटर. कारण आपल्याला एक हेल्दी रिलेशनशिप हवंय, है ना? सो त्या हेल्दी रिलेशनशिपसाठी गोष्टी आधीच नीट असलेल्या बऱ्या. काही गोष्टी नंतर नाही होत. आधीच बोलाल, तर मग सगळं नीट होईल. पण इतकं कोण विचारतं? हां, तुमच्या पद्धतीने विचारा. एकूण एक गोष्ट विचारायलाच हवी असं नाही. ते बोलता-बोलता कळतंच. आता काही मुलं यामध्ये खूप शातीरपणे साईड घेतील, पण त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत? बोलताना ते अडखळतायत का? तत-मम करतायत का? किंवा जास्त विचार करतायत का? हे सुद्धा तुम्ही नोटीस करणं गरजेचं आहे. यावरून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी समजू शकतात, है ना? तर ते आहे. आणि मुलांना एक रिक्वेस्ट आहे. मुलांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, की ती तुमची बायको असणार आहे, ती तुमची पार्टनर असणार आहे.
ती आईसारखी नसणारच आहे. सो एक स्त्री म्हणजे आईसारखीच असायला हवी असं नाहीये. मुलं बायकोमध्ये आई शोधत असतात. हे जरी खरं असलं तरी ती तिच्यामध्ये एक मित्र शोधत असते. ती पार्टनरच बघत असते. सो तुम्ही सुद्धा तसा विचार करणं गरजेचं आहे. आईसोबत कंपेअर करणं बंद करा किंवा दरवेळी आई, 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 आई म्हणेल तेच असं नाही चालत, है ना? काहीतरी तुमच्या त्या पार्टनरच्या मनाने सुद्धा झालं पाहिजे. काही घरातल्या गोष्टी सुद्धा असतील. मग काही असेल म्हणजे तिला आवडणाऱ्या गोष्टी असतील, तिच्या हॉबीज असतील, तिचं राहणीमान असेल, तिचे विचार असतील, ते सगळं वेगळं असणार आहे आणि तिला तुमच्या घरात शिफ्ट व्हायचंय. तिच्या सगळ्या जुन्या गोष्टी लगेच त्या सगळ्या विसरून जाऊन नवीन घरामध्ये अगदी त्यांच्या मनासारखं ॲडजस्ट होणं इतकं सोपं नसतं. खरं तर दुसऱ्या घरीच शिफ्ट होणं इतकं सोपं नाहीये आणि त्याच्यामध्ये जर का हे सगळं असं चालू असेल, तर ते खूपच अवघड असतं. कारण बऱ्याचदा 2 स्त्रिया जेव्हा एकत्र असतात, थोडेफार वादविवाद होतात आणि आईचं कसं असतं, तिने इतकी वर्ष ते घर सांभाळलेलं असतं. ती होम मिनिस्टर असते आणि सडनली कोणीतरी येतं आणि मग तिला असं वाटू शकतं, की अरे आता भाई म्हणतीये, मेरा बच्चा मेरे हाथ से छूट रहा है किंवा तो तिच्यावर जास्त प्रेम दाखवतोय. सो अशा गोष्टी सुद्धा घडू शकतात, की हे काय आहे अजून सुद्धा. सो तुम्हाला असं नाही करायचं. तुम्हाला गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत. खरंच आल्या पाहिजेत आणि या गोष्टी बऱ्याच जणांना करता येत नाही. त्यामुळे खरं तर मुली म्हणतात, की आपण सेपरेट राहूयात. सेपरेट राहिल्याने काय होतं, रोज बोलणं होत नाही. म्हणजे रोज कंटिन्यू डिस्कशन होत नाही. दिवसभरामध्ये एक फोन होतो, तेवढंच काय ते बोलणं होतं आणि जेव्हा एकदाच बोलणं होतं, आपण तब्येत कशी आहे, काय आहे वगैरे एवढंच काय ते विचारतो, ओके. पण 24 तास जेव्हा आपण सोबत असतो, भांड्याला भांडं लागतं, वाद होतात. सेपरेट जर का तुम्ही राहिलात, तर या गोष्टी कमी होतात. सो बऱ्याच जणांना त्यामुळे सुद्धा सेपरेट राहायचं असतं. सो मुलींनो, तुम्ही जेव्हा या गोष्टीबद्दल डिस्कस करत असता, तेव्हा जर का त्या मुलाचं रिएक्शन अशी असेल, की काय ही तर लगेच घर तोडायला वगैरे लागली, तर समजून जा, की याच्यासोबत पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये. कारण आपण मांडतोय काय, समोरचा ऐकतोय काय आणि काय गैरसमज करून घेतोय, हे खूप अवघड केस आहे आणि पुढे जाऊन सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात घडू शकतं. त्यामुळे प्रत्येक प्रश्नानंतर रिप्लाय कसा आहे, फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, ते सगळं तुम्हाला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. मी अजिबात म्हणत नाहीये, की घरच्यांची डिसरिस्पेक्ट करा, आईची डिसरिस्पेक्ट करा. पण तुम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळे मी या गोष्टी सांगते. आपण घरात जसं वागायचो तसं आपण कंटिन्यू ऑफिसमध्ये नाही वागू शकत, है ना? हे इतकं सोपं आहे. ते त्याच पद्धतीने आहे. आणि एक मुलगी इतकी वर्ष तिला हवंय तसं जगत असणारी तुमच्या घरी शिफ्ट होतीये. सो सडनली तुम्ही तिच्यावर असे नियम लादू नाही शकत, की तू हे कर, हे कर, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. नाही. आणि प्रत्येक मुलीसाठी नवीन फॅमिलीत गेल्यानंतर तो जो नवरा असतो, तोच एक महत्त्वाचा सोर्स असतो. की हा सांभाळून घेईल. सो जेव्हा भांडणं होतील, वाद होतील, सो तुम्ही कोणाची साईड घेताय, कितपत साईड घेताय आणि कशा पद्धतीने ट्रीट करताय हेही खूप मॅटर करतं. सो मुलं यामध्ये बऱ्याचदा फसतात. त्यामुळे सुद्धा मुलींना सेपरेट राहायचं असतं, की बाबा हा अडकू नये. कारण ऑफकोर्स आईसमोर काय बोलणार आहे आणि बायकोची साईड नाही घेतली तर तीही रुसून बसणार आहे. दोघींना एकत्र हँडल करणं बऱ्याच जणांना जमत नाही. सो तुम्हाला ते जमलं पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल करणार आहात. मला असं वाटतं, की जेव्हा तुम्ही क्लिअर व्हाल ना, की हे मी करू शकतो, हे मला जमेल, त्याच्यानंतरच लग्न वगैरे या सगळ्या प्रोसेससाठी पुढे व्हा, असं मी म्हणेल. कारण तुम्ही तरी किती ऐकून घेणार ना मुलांनो, की ही असं म्हणतीये, आई असं म्हणतीये, हेच, तेच, तेच. सो हे कोणासाठीच सोपं नसतं आणि गोष्टी बदलणारच आहेत. तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येतीये, त्यामुळे बरंच बदलणार आहे. तुमच्या घरात खाण्याच्या वेगळ्या पद्धती असतील, वेगळे टायमिंग्स असतील, तिचं वेगळं असेल. सो वो एडजस्ट करने के लिए टाईम जाएगा आणि असं असतं, जर तुम्ही प्रेम दिलत तरच तुम्हाला त्या बदल्यात प्रेम मिळणार आहे. कारण समोरची व्यक्ती म्हणजे ती जी मुलगी असेल, ती प्रेम देण्याचा प्रयत्न करेल, करेल, करेल. समोरून जर का नीट काही होत नसेल, तर मग पेटणारच आहे, वाद होणारच आहेत. कारण प्रत्येकजण प्रेमाचा भुकावलेला असतो या जगामध्ये. सो त्यांना अटेन्शन, प्रेम हवं असतं आणि तेही मिळत नसेल, तर नातं खराब होऊ शकतं. आणि बऱ्याचदा पेरेंट्समुळे, ममाज बॉय तुम्ही असल्यामुळे हे नातं खराब होतं. अनेक फिल्म्समध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की हे होतं, की कुठेतरी फिरायला गेलोत आणि कंटिन्यू तुम्ही तुमच्या आईशी फोनवरच बोलताय. मग तुम्ही इथे प्रेझेंट असून सुद्धा नाहीच आहात. आपण पण बोलतो, पण
काही गोष्टींची लिमिट असते. सो इट्स लाइक ममाज बॉय. सगळ्या मुलांना नाही म्हणत, पण जी मुलं अशी असतात ना ममाज बॉय, तर ती जरा जास्त करतात. आता काही जण कमेंट्समध्ये लिहितील, "नाही, नाही, आईच महत्त्वाची." आई महत्त्वाचीच आहे. मी पुन्हा ते सांगते. आईसोबत फक्त कंपेअर करू नका. आई ही महान आहे की नाही, तिच्यासोबत कंपेअर करायचं नाही. आता तुमचे ते दिवस आलेत, की जिथे तुम्हाला प्रायोरिटी एका दुसऱ्या व्यक्तीला देणं महत्त्वाचंच आहे. प्रायोरिटी इन द सेन्स, की तिला समजून घेणं, तिच्या अडचणी, तिच्या आनंदाला महत्त्व देणं, या सगळ्या गोष्टी. तिला वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने. माझ्या आईने मला कधी हे सांगितलंच नाही, "तू कशी सांगतेस?" असं बोलून नाही चालणार आहे. ती तुमची आई नाहीये. इथे तुमचा सांभाळ करायला नाही आली, तुमची धुणी-भांडी करायला नाही आलेली ती. हे समजून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल, त्याच दिवशी लग्नासाठी उभे राहा, नाहीतर सिंगल राहा. काहीच प्रॉब्लेम नाहीये मुलांनो. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये गैरसमज निर्माण होणार आणि मग ते वाढत जाणार आणि मग तुम्हाला इरिटेट होत राहणार आणि हे असं आहे किंवा मग सेपरेट राहाल तर आणखीच बेटर आहे. घर तोडणं वगैरे इथे होत नाही. तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये सुद्धा वरती-खाली अशा पद्धतीने सुद्धा राहू शकता. कारण 24 तास आपण सोबत नसतो त्यामुळे वाद जरा कमी होतात. वाद सगळ्यांमध्येच होतात. म्हणजे आता जसं घरी माझे आणि माझ्या आईचे वाद होतात. ओके. मी माझ्या आईला पण बोलू शकते काही ना काहीतरी, "ए तुला तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे, मम्मी काही तुला कळतं का?" हे तिथे नाही बोलू शकत. है ना? तिथे चुका काढल्यानंतर हे नाहीच बोलतायत, कसं बोलणार आहे? मग डिसरिस्पेक्ट होईल. सो या छोट्या-छोट्या गोष्टींचा फरक पडतो. त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि मुलींनो तुम्हीही या गोष्टीचा विचार करा आणि हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. लग्न आनंद देणारं असावं, टेन्शन देणारं नसावं. त्यामुळे आधीच सगळे प्रश्न विचारून क्लिअर झालेलं बरं. ओके. पहिल्याच भेटीत विचारावं का? नाही. दुसऱ्या भेटीत, तिसऱ्या भेटीत सुद्धा तुम्ही हे डिस्कस करू शकता. ओके. ऑल द बेस्ट आणि विचार करा. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.